तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलो आहोत राणीच्या बागेमध्ये. तर मला खूप वर्ष झाली इकडे आलो नव्हतो. आता इकडे खूप नवीन प्राणी पक्षी वगैरे आले आहेत. तर आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबतच इकडचं मेन आकर्षण म्हणजे वाघ आणि पेंग्विन, ते पण तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळ आता आम्ही आतमध्ये आलो आहोत. तर तिकीट वगैरे आमची काढून झाले. तर तिकीट इथे पर पर्सन 50 रुपये आहे. तर प्रत्येकाची 50 रुपये. जर कॅमेरा वगैरे असेल तर त्याची प्राईस वेगळी आहे. तर तुम्हाला तिथे स्क्रीनवर दाखवले त्याचे 300 रुपये वाटतं कॅमेरा वगैरे असेल तर. आणि आता आम्ही जातो एक एंट्री वगैरे करायचे आहेत आम्हाला इकडे पुढे. तर आता इकडे थोडं फाउंटेन पण आहे. फाउंटेन पण तुम्हाला मी दाखवू या साईडला. ते दोघांचे 100 रुपये झाले. स्वस्त तिकीट आहे आणि पैसे वसूल आहेत, कारण का इकडे खूप प्राणी आहेत आतमध्ये, वाघ, पेंग्विन वगैरे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चला तर आता जाऊया, आता आपण आतमध्ये एंट्री करूया. आम्ही आलो आहे बर्डच्या सेक्शनमध्ये. ते वरती आहेत, दिसत नाहीत, इकडे आहेत. बगळे आहेत, बगळे. हा बघ केवढा मोठा आहे. पुढे जाऊन बघतो. बघा इकडे पण वरती येत आहे. खूप पक्षी आहेत, दिसत नाहीत आता इकडे. हा तुम्हाला स्टॅच्यू वाटत असेल, पण हा स्टॅच्यू नाही आहे, हलतोय बघा. इकडे पण आहेत वरती बघा, इकडे पण वरती बसले आहेत. या साईडला अजून काम सुरू आहे, पूर्ण कोण आले नाहीत वाटतं. कुठे मगर दिलं आहे, मगर सेक्शन, पण मगर सुद्धा काही दिसत नाहीत पाण्यामध्ये गेले वाटतं. इकडे पण काम सुरू आहे वाटतं काहीतरी. मगर ह्या साईडला वाटतं, बघूया. अरे मगर नाही, सुसर आहे, सुसर. तर आता आम्ही आलो मगर सेक्शनमध्ये, बघूया आता. अरे साईड खालून चल, इकडे बघ मगर. बघा मगर दिसले पाण्याखाली आहे. तर आम्ही आता आलो इकडे खाली मगर सेक्शनमध्ये. ही काय इकडे, ही बघा मगर. अरे मगर नाही, ती सुसर आहे, सुसर. बघा सुसर. काय खाणार मला, तेवढी आहे बघ. तर या साईडला पण वाटतं सुसर. इकडे नाही, इकडे वरती गेले वाटतं. इकडे कुठे दिसत नाही. इकडे वरती जाऊन पण दिसतं, एकदा वरती जाऊन पण आम्ही बघतो. एकदा आलो वरती, वरतून बघूया दिसते काय. काय दिसते? एलिव्हेटर कार कुठे आहे? अरे हां, ही बघा, ही बघा, दिसली काय. वरती येऊन गपचूप राहिले. बघा इकडे मगर वरती, ह्या साईडला मगर आहे, त्या साईडला सुसर आहे. तिकडे पण आहेत वरती खूप. त्या पाण्यात एकच आहे वाटतं. वरती बघ, वरती खूप. ही जी पाण्यात आहे ना ती दिसते. हा बघा कशी दिसते, खतरनाक एकदम. साईडला बघा बसते. त्या साईडला पण आहेत. वरती आली आता. तिथं जी पाण्यामध्ये होती ना ती आता वरती आली बघा, पुढे एकदम. इकडे बघू शकता सुसर आहे त्या साईडला मगर आहेत. तुमची मगर आणि सुसर बघून झाली. आता मी इकडे कासव आहेत, ते कासव बघायला जातोय. इकडे कासव आहेत वाटतं. बघा इकडे आपण जी थोडक्यात माहिती दिली आहे.
तर कोणकोणते साप आहेत आतमध्ये ना ते दिले त्याच्यामध्ये. आणि भारतातील सर्वात विषारी साप आहेत. भारतातले सर्व विषारी साप बघा. इकडे कासव आहेत वाटतं आतमध्ये. बघा इकडे माहिती दिले थोडक्यात. इकडे पण कासव आहे. माहिती आहे थोडक्यात इथे. हे बघ इथे पण आहे. आता आम्ही चाललो आहे पुढे. तर इथे दिलं आहे पक्ष्यांचं नंदनवन. तर तो इकडे बर्ड्स आहेत ते बघायला चाललो आहेत आम्ही. इकडे पण कासव आहेत वाटतं. आहेत का साईल इकडे पण? हे बघा इकडे पण खूप कासव आहेत. पक्षी आहेत पोपट वगैरे. कॉकटेल पोपट. पण जागा नाही. पोपाटी खूप आहे तिकडे. कॉकटेल असं इकडे मासे झाडा पाहिजे ना. असं ना झाडी द्यायचं पण. तर इकडे पक्ष्यांचं नंदनवन आहे. तर आता ते आम्ही बघायला चाललो आहे. नाही ते नाही दुसरं हे वेगळं आहे. बघू शकता तुम्ही कॉकटेल आहेत तिथेच बघा. खूप आहेत रे. त्यांचं खाण्याची सोय बघ. मस्त डाईट. हा बघ बघ पायाखाली बघ. हा बघ तिथे बघ काय तिथेच बघा याच्यामध्ये. खूप आहेत खूप खूप. त्या साईडला होतं बघा. तुम्ही बघू शकता कॉकटेल. इथे कनूर पण आहे बघा. हे खाणं खातात बघ. आताच नाही इथं आपल्या जगाला पाहिजे कामाला. कनूर आहे. हां कनूर आहे ना आलायचं. माहिती दिली आहे थोडक्या इथे कोणकोणते पक्षी आहेत ते. तर हे बघा इथे हा पक्षी आहे. ब्रीडिंग बॉक्स पण लावले आहेत. ब्रीडिंग मटकी. आता आम्ही पुढे आलो इथे. इथे आफ्रिकन ग्रे आहेत. आपल्या कामाला ठेवते काय विचार ना. कामाला ठेवतील काय? 60,000 रुपये एक पक्षी. एखाद्या विचारलं त्या दिवशी. हां 2 पक्षी होते. 1,18,000 म्हणजे 1,20,000 झाले. जवळजवळ 60,000 एक झाला ना सिंगल. हां तर इकडे आफ्रिकन ग्रे आहेत. 4च दिसत आहेत. 2 पेर असणार आता. 2च पेर आहेत बघ. त्यांची इथे माहिती. हां इथे पण आहे. त्यांची माहिती दिली आहे आफ्रिकन ग्रेची इथे. राकाडी पोपट आफ्रिकन ग्रे पॅरोट. हे बघ 2च जोड आहेत वाटतं. 2च जोड आहे. पुढे बघ. पुढे बघा मकाव कसले आहेत बघा. बघा ते मकाव आहेत. इकडे वरती पण आहेत. कलर दिसत नाही. नाव बघ आहे मिलिटरी मकाव. तर यांची माहिती पण दिली आहे बघा. बॉक्स बघ एवढा लावलाय मोठा. हा हे बघा इकडे पेर आहे. पोपट आहेत वरती. तर इकडे माहिती आहे पोपटांची. रोज रिंग पॅराकिट. ह्या साईडला पण आहे लाल लाल पोपट. दिसत नाहीत कुठे याच्यामध्ये. कमी आहेत वाटतं वरती. हां हां वरती तारेला चिपकले ते बघा. इकडे आहेत. अरे हां तिकडे खूप आहे ते बघ. तारेला चिपकलेले आहेत पण. हे बघा इथे बसले पण आहेत. ह्या साईडला कोणते आहेत? हां हे बघा इकडे. इकडे अलेक्झांडर आहेत. इकडे
पहाडी पोपट आहे, दिसत नाहीत पण. अरे हा, हे बघा इकडे बसलेला अलेक्झांडर पोपट. त्यांची माहिती इथे आहे दिल्ली. बसलेत आहे कोपरे कोपरे इकडे गणेश आहे. या साईडून बघूया कुठे दिसतोय. तर हा बघा गणेश इथे. तर इकडे बर्ड सेक्शन होतं ते संपलं आहे आता आमचं बघून साईडला. तर आता आम्ही चाललोय पुढे. पुढे पण आहे वाटतं साईड, तेच आहे वाटतं पुढचे ते वरचे. तर म्हणतात आता आमचं पक्ष्यांचं नंदनवन बघून झालं आहे. तर आता आम्ही वाघ वगैरे आहे त्या साईडला जातो आहे. तर बघूया आता वाघ वगैरे कुठे आहेत ते शोधूया जरा वाघांना वगैरे. तर लहान मुलांना खेळण्याला प्लेग्राऊंड पण आहे इकडे. वाघरी बघ किती जोरात ओरडत आहेत. तर इकडे मॅप दिला आहे कोणकोणते पक्षी प्राणी कोणत्या ठिकाणी आहेत ते. पेंग्विन सेक्शन आहे. आता मी पेंग्विन सेक्शनमध्ये जातो आहे. बघूया जर व्हिडिओ काढायला अलाउड केलं तर. बघूया इकडे आता दाखवतात काय. इकडे मस्त फाउंटेन पण आहेत. त्याचं काम पण सुरू आहे थोडं थोडं. आम्ही पेंग्विन सेक्शनमध्ये जाऊन बघतो. अशी आज गर्दी नाही पण बघूया आता आम्ही आज जाऊन भेटू तुम्हाला डायरेक्ट. तर मंडळी आता आम्ही आलो आहे आज पेंग्विन सेक्शनमध्ये. तो मला पेंग्विन दाखवतो. हे बघ इकडे या साईडला तुम्ही बघू शकता पेंग्विन. खूप आहेत. बघा इकडे पण आलेत आता. खतरनाक वाटतात ना. त्याला काहीतरी लावलं वाटतं त्याच्या एकाच्या जो इकडे आहे ना त्याच्या हाताला काहीतरी लागलं वाटतं. लावलं वाटतं काहीतरी. हो आता खूप झालेत. पहिले 4-5 होते आता खूप आणले तिकडे. तिकडे वरती पण आहेत. हा ती बघा इकडे लपडी सुरू आहे. तू एकटाच वाटतं त्याला साईडला गेलं वाटतं. हा बघा एकटाच विचार इकडे आहे. या साईडला आले परत बघा. तर मंडळी आता आमचे पेंग्विन वगैरे बघून झाले आहेत. तर पहिल्यांदाच बघितलेत पेंग्विन. मस्त आहेत छोटे छोटे. तर आता आम्ही परत चाललो आहे झूच्या साईडला. गुलाब उद्यानला जायचं म्हणजे आपल्याला. ह्या साईडला गुलाब उद्यान साईडली मॅप काढला नाही तर मॅपमध्ये बघतोय कुठे कुठे जायचं ते. तर आता आम्ही इथे डिअरच्या सेक्शनमध्ये आलो आहे. तर इकडे डिअर बघाल सुद्धा तुम्ही इकडे. हे काय ते बघ तेच रे. आज जाऊ शकतो इथून उडी मारू शकतो काय तू. डिअर असणार एकच दिसतंय. बाकीच्या आतमध्ये घट्टा. या साईडला जाऊन बघतो. दिसत आहेत काय. अरे बघा तुम्ही बघू शकता इकडे. हां ते बघ तिकडे पण आहे. हा बघा ह्या साईडला पण आहे. दोनच दिसत आहेत.
पहिले खूप होते इथे. तर आता आम्ही चितळच्या सेक्शनमध्ये आलो आहे. इकडे चितळ आहेत, तर खूप आहेत इकडे आणि जवळून पण दिसतात चांगले. चितळेचं श्रीखंड पण आहे. हे बघ व्हिडिओ दे. चालेल. हे बघा इकडे चितळ दिलं आहे, स्पॉटेड डिअर बघा किती आहेत बघा. इकडे त्यांचे खात आहेत ते आता. तर पिल्लू पण आहे बघ त्यांचा. पिल्लू बघ. अरे बघ मोठा बघ एकच आहे. त्यांचा पिल्लू पण येते. एकाला शिंगा ज्याला वाटतं सगळं माझे होतं बाकी. हा मेल आहे वाटतं, एक सिंगल मेल आहे वाटतं. तिथं बघ ना एवढे आहेत बघ. ह्या साईडला पण आहेत. तर बघा त्यांची थोडक्यात माहिती दिली आहे. इकडे सांबर आहेत. चारच आहेत ना? आई बघ केवढी आहेत बघ. चारच आहेत. एक नंबर आहे. पाणी प्यायला आलं वरचं. चढून बघूया. हे बघा तू बघ काय टाकला. हां तिकडे पण आहे छोटा. बसलाय थंडीत, त्याला गरम होतं वाटतं. आणि तो शिंग होती कशी मेहंदी लागते. डॉक्टर पायांची मेहंदी डॉक्टर. तर आम्ही पानगेंडे सेक्शनमध्ये आलो आहे इकडे. हा बघा इकडे. तर त्याची माहिती पण दिली आहे बघा इकडे थोडक्यात. बघा पाण्यामध्ये आहे. पाण्यामध्ये बाहेर आला पाहिजे ना. आहे बघ एवढा तो. साईज बघा एवढी आहे. गरमीमुळे पाण्यात वाटत. एकच आहे ना. एक मेला ना एक होता मेला वाटतं. आतमध्ये वाटतं साईज बघ त्याची केवढी आहे ती. बघा दोन आहेत वाटतं. आहे बघा केवढा. दिसतोय बघ असला तो. निघाला पाण्यामध्ये वाटतं तो. आहे बघा एवढा मंडळी. साईज तर बघा त्याची. त्याला पाणी पण ते कमी पडतंय. बसला खाली. त्याला वर काढेल. उलटा झाला तो. हां तो पण काय हे नाही आहे, छोटा नाही आहे. तर मंडळी आता झालं आमच्या ह्या साईडला फिरून. तर आता इकडचं मेन आकर्षण वाघ. आता आम्ही वाघ बघायला आलोय. बघूया दिसतो काय. तर या साईडला वाघ आहे. बघूया दिसतो काय वाघ. वाघ संकटात आहेत. बघूया दिसतो इकडे. तर आम्ही चाललोय वाघ बघायला. बघूया आत बाहेर असेल तर दिसेल, असेल तर नाही दिसलं. नशिबाचा खेळ.
आहे आहे वाटतं साईडने बघितलं. हा बघा ऐटीत बसलाय. एक नंबर ना. झोपलाय बिचारा. एवढा आहे बघ बिचारा काय झोपलाय का एवढा आहे तो बाई. आहे मग केवढा. वाढ दिसलाय आम्हाला फायनली. स्क्रॅच मारलेलं असेल स्क्रॅच मारलेलं उलटा झालाय. इकडे वाघांनी थोडक्यात माहिती दिली आहे. मंडळात आम्ही आलो अस्वलच्या सेक्शनमध्ये. बघा इकडे बघू शकता तुम्ही अस्वल. हा बघा इकडे अस्वल एक आहे. हा बघा इकडे पण वरती बसले. दोनच वाटतं. हे बघा या साईडला आहेत. तो बघा दिसला इकडेच बघतो वाटतं. तो बघा निघाला खाली यायला. खाली यायला निघाला वाटतं. तो कुठे रे. तो बघा तो तिकडेच आहे आतमध्ये. सोबत आला आलो बघ खाली आला. बघा आला इकडे इकडेच येतोय. बघा इकडे एक अस्वल आलाय. हे बघ हा बघा इकडे आला बघा. एवढा आहे बघा. आईच बघा त्याची. एकदम साईडून साईडून चालत येतोय. हा बघा एवढा आहे बघा. जॉईंट आहे एकदम. पहिला भेटला आम्हाला एवढ्या जवळून. निघाला परत मागे. तर आता आम्ही वाघ अस्वल आणि काय पानघोडा बघितला आहे. तर आता आम्ही जातोय बिबट्या वगैरे बघायला. तर बिबट्या ह्या साईडला आहेत. तरस पण ह्या साईडला आहेत. हैना इकडे बिबट्या वाटत साईल. इकडे कोल्हा आहे. कोल्हा या साईडला कोल्हे आहेत मित्रांनो. गोल्डन जॅकल. तर याची माहिती पण दिली आहे बघा इकडे थोडक्यात. वारा पण सुटलाय. दिसतील का माहिती नाही. इथे लपलेले असणार बघ कुठेतरी. नाही ना. नाही आहेत मंडई दिसत नाही त्याच्यात. ते आतमध्ये असणार. आता ऊन पण पडलंय ना खूप. त्यामुळे आतमध्ये वगैरे गेले असतील ते. तर आम्ही आता तरस बघायला जातो इकडे. इकडे साईडला तरस आहेत. आपल्या तरसच्या सेक्शनमध्ये. तरस म्हणजे हैना आणि बिबट्या त्या सेक्शनमध्ये आलो आहे. तर बघूया दिसतात काय. ह्या साईडला तरस आहेत का बघूया दिसत आहेत काय. इकडे तर नाही वाटतं. कुठे आहेत वाटतं. हां आहे बघा आहे तिथे. झोपला आहे. विश्रांती करतोय. बघा इथे दिसतंय ना. बघा हा विश्रांती करतोय तो. दिसत नाही पूर्ण बरोबर. तर याची थोडक्यात इथे माहिती दिली आहे. इकडे बिबट्याचं सेक्शन आहे. इकडे पण नाही दिसत. बिबट्या पण दिसत नाहीत. नाही ना साहिल. हा बघा हे तिकडे आहे. तिकडे बिबट्या. ते बघा तिकडे. ते बघू शकता तुम्ही बिबट्या झोपलेत ते.
तर यांच्यामध्ये तुम्ही फरक ओळखू शकता बिबट्या आणि चित्तामधला. इकडे मॅनमेड वॉटरफॉल आहे. तुझं काय व्हिडिओ